तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। आपण मग लवकर सांगा ना, वाट कसली पाहताय? नरसिंह साहेब लग्नासाठी तयार झालेत। म्हणजे त्यांनी मला स्वतःच सांगितलं तुम्हाला ही बातमी सांगायला। अगं असं नरसिंहाच्या मनाविरुद्ध मी त्याच्या लग्नासाठी मागे लागले नसते ग, पण भवानी माईचं भाकीत आठवलं की जीव अगदी घाबरा घुबरा होतो बघ। तिने सांगितलेली मुदत संपत आली ती। मला काळजी हीच होती, आता मुलगी आणायची कुठून, आणि मुलगी सुद्धा अशी जी नरसिंहाचं कवच असेल, त्याचं रक्षण असेल। त्याला खूप मोठी मजल गाठायची, खूप मोठं व्हायचंय ग माझ्या नरसिंहाला। तुझी मनस्थिती मी सध्या समजू शकते ग। म्हणजे खोटा खोटा का असेना, पण बाबांनी दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतलाय, आणि नाही म्हटलं तरी तुला त्याचा त्रास होतच असेल ना। हे बघ, मला माहितीये सांगणं खूप सोपं असतं, पण तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव, बाबा फक्त तुझे आहेत। तुझं कुंकू तुझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही। आता एकदा नरसिंहाचं लग्न होऊन जाऊ दे, मग बघच तू, तांदळातून खडा जसा बाजूला काढतात ना, तसं जानकीला या घरातून बाहेर काढते की नाही मी। बरं आत्या, मला हे सांगा, तुम्हाला ही आनंदाची बातमी दिली कोणी? काय ना, त्याचा पिये वाकणीस, दुसरं कोण सांगणार? त्यानंच सांगितलं। पण आपल्यासाठी ही आनंदाची बातमी आहे ना, मग झालं तर सुंठी वाचून खोकला गेलाय। सुंठी वाचून खोकला गेला नाही तर आपल्यालाच पुढे जाऊन ठसका लागणार आहे। म्हणजे आता वाकणीसांनी यात लक्ष घातलंय, म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळा प्लॅन असणार त्यांचा। कसला प्लॅन? आत्या, वाकणीसांचे प्रताप तुम्हाला माहिती नाही, या लग्नाच्या प्रकरणात जरा जास्तच लक्ष घालताय। साधा सुद्धा माणूस नाही येतो, सापाला बिळातून बाहेर काढायचं तंत्र त्या वाकणीसला चांगलंच माहिती, त्यामुळे त्याच्यापासून सावध राहिलंच पाहिजे। त्या दिवशी त्या इन्शुरन्स ऑफिस मध्ये आपण भेटलो होतो, त्यावेळेला तुमच्याबरोबर तुमची भाची होती, अस्मिता काळे, माझी बहीण आहे स्नेहा राजापुरे, तिची मोठी मुलगी। 1.5 वर्षापूर्वी अपघातात तिचा नवरा गेला। मग त्या मुलीचं पुन्हा लग्न करून देण्याचा काही विचार केलाय का? कर्वे, तुमच्या भाचीसाठी स्थळ घेऊन आलोय मी। अगं तू सुद्धा बघ की तुझ्या माहितीतली कोणी आहे का रमावतीची? असलं तर भेटव, आण तिला इथे। बघू आपण, आपल्याला काय, चांगली शालीन सुसंस्कृत मुलगी पाहिजे, एवढंच आहे, हो का नाही? बरं का नरसिंह, फक्त मुलगी बघताना नाही, तू बोलू तू बस इथे। अरे तसं नाही, काय असं नाही काही झालं मला। अरे अरे, आणि का आलीस तू उठून खोलीतून? चल चल, तुझं जेवण घेऊन येईन कोणीतरी, तू चल बघू। नाही तू चल। अरे आनंद झाला तर सांगायला नको का तुम्हाला? मला असं कळलं की भाऊजी लग्नाचं नाटक करायला तयार झाले। मुलगी शोधावी लागेल ना? बरं, बघितली असेल तर ठीक आहे, पण शोधायची असेल तर मला सांगा, मी शोधते। नाही नको, आपण गेल्या वेळेला जी मुलगी आणली होती ती कशी होती, तिची पार्श्वभूमी काय होती, हे सगळं कळलंय मला। त्यामुळे आता ह्या वेळेला आपण कष्ट घेतले नाही तर जास्त बरं, उपकार होतील आमच्यावर। पोट तिडकीने मदत करायला गेले तर तुम्ही मलाच दोष देताय? हो, दोष देतोय, कारण ज्या वेळेला तू अशी काहीतरी मदत करायला गेलीस ना, तेव्हा नेमकी काहीतरी गडबड झाली नाही का हिल्या? मला काय विचारायचंय ते तुझ्या लक्षात आलंच असेल। इतके दिवस मी तुला लग्नासाठी आग्रह करत होते, तेव्हा तू विचारच केला नाहीस, आणि मग आज अचानक कसा काय निर्णय घेतलास? मुळात मला ही कल्पना अजिबात पटली नव्हती, पण आतेबाईची कालची अवस्था बघून राहवलं नाही मला, आणि मला खरं खुरं लग्न थोडंच करायचंय। जानकीची या घरातली पोझिशन तशीच राहणार आहे।